नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्राचं राजकारण तापायला सुरुवात झालेलं आहे. कारण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका अवघ्या 2 ते 3 महिन्यामध्ये होणार आहेत. परंतु या महाराष्ट्राच्या राजकारणाला खऱ्या अर्थानं तापवतोय तो म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा. मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र मिळून ओबीसीचं आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन वेगवेगळी आंदोलनं करतायत. आजही त्यांचं महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे. मराठवाड्याचा पूर्ण दौरा झाल्यानंतर नाशिक जिल्ह्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा त्यांचा आज पूर्ण होतोय. परंतु मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण द्यावं, ओबीसीचं आरक्षण द्यावं आणि त्यासोबत सगळे सोयरेचा अध्यादेश लागू करावा ही मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केलेली आहे. परंतु मित्रांनो, छगनराव भुजबळ हे गेल्या जवळपास 15 ते 20 दिवसापासून शांत होते. कारण छगनराव भुजबळ यांनीच मराठा आरक्षणाला विरोध सगळ्यात अगोदर केलेला आहे आणि त्यानंतरच महाराष्ट्रामध्ये हे वातावरण मोठ्या प्रमाणावर तापण्याला त्या ठिकाणी मदत झालेली आहे. छगनराव भुजबळ हे शरद पवार यांना भेटल्यानंतर 15 ते 20 दिवसापासून शांत होते. पण पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये दौरे करत असताना छगनराव भुजबळ यांनी सांगली या ठिकाणी पुन्हा एकदा ओबीसीच्या नेत्यांची एल्गार सभा त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी छगनराव भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण नाही म्हणजे मिळणार नाही. मी पुन्हा एकदा दावा करतो की जरांगे पाटलांनी किती जरी प्रयत्न केले आणि कितीही आंदोलन केले तरी सुद्धा मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळणार नाही. मित्रांनो, छगनराव भुजबळ जे की राज्याचे महत्वाचे मंत्री आहेत, ओबीसीचे नेते म्हणून ते घेत आहेत, गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण ते करतायत. परंतु अशा पद्धतीनं एकीकडे राज्य सरकार एक शिष्टमंडळ उभा करत आहे, जरांगे पाटलांच्या भेटीला ते पाठवतंय, मंत्रिमंडळाचं एक शिष्टमंडळ तयार करत आहे, तेही जरांगे पाटलांच्या भेटीला पाठवतंय, माजी न्यायमूर्ती असतील यांचंही एक शिष्टमंडळ तयार करून तीही समिती जरांगे पाटलांच्या भेटीला येते आणि मुख्यमंत्री स्वतः एकनाथराव शिंदे यांनी वाशी या ठिकाणी मराठा समाजाचं जे आंदोलन सुरू होतं, जो मोर्चा मुंबईकडे निघाला होता, त्या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांनी स्वतः मराठा समाजाला आणि जरांगे पाटलांना सगळे सोयरेची अधिसूचना सुद्धा त्यांच्या हाती दिलेली आहे. हे सगळी शिष्टमंडळ भेटतायत, वेगवेगळ्या समित्या जरांगे पाटलांशी चर्चा करतायत आणि ते थेटपणे सांगतायत की मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार हे कटिबद्ध आहे. आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता देऊ, असं सुद्धा सरकारमधले महत्वाचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्र्यांपर्यंत आणि अनेक मंत्री सांगतायत. परंतु असं जरी असलं तरी महत्वाचे मंत्री म्हणून काम करणारे छगनराव भुजबळ हे मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही यावरती ठाम आहेत आणि ते आम्ही देऊ देणार नाही यावर सुद्धा ते ठाम आहेत. तसं जर पाहिलं तर छगनराव भुजबळ नेमका दावा कशाच्या आधारावर करतायत आणि त्यांच्या बोलण्यामध्ये नेमकं तथ्य किती आहे हे शोधण्याचाही आपण या ठिकाणी प्रयत्न करूया. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील पहिल्या दिवसापासून सांगतायत की मराठा समाज हा कुणबी आहे आणि कुणबी हा ओबीसी प्रवर्गात येतो आणि त्यामुळं मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी आरक्षण द्यावं म्हणजे मराठा समाजाचं त्या ठिकाणी भलं होईल. शिक्षणामध्ये आरक्षण मिळावं, नोकरीमध्ये आरक्षण मिळावं आणि त्यासोबतच जर मराठा समाज ओबीसी प्रवर्गात आला तर राजकीय दृष्ट्या आरक्षण सुद्धा मराठा समाजाला मिळणार आहे. ते कोणीही नाकारू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु छगनराव भुजबळ म्हणतात की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळूच शकत नाही. जर आपण तपासलं आणि पाहिलं तर मराठवाडा जर सोडला तर पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या भागामध्ये राहणारा जो कोट्यावधी मराठा बांधव आहे तो यापूर्वीच ओबीसी मध्ये गेलेला आहे. कारण त्यांच्या नोंदी कुणबीच्या आहेत आणि कुणबी हा ओबीसी प्रवर्गात येतोय हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय. मग गेल्या अनेक वर्षापासून हा मराठा समाज कुणबीमध्ये असल्यानं ओबीसीचा जर आरक्षणाचा लाभ घेत असेल तर मग मराठवाड्यातला मराठा हा कुणबी झाल्यानंतर तो ओबीसी प्रवर्गात येणार नाही का, हा या ठिकाणी मी प्रश्न उपस्थित करतोय. आज जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं होतं या आंदोलनामुळं मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी या शासन दरबारी सापडलेल्या आहेत. आणि जर मराठा समाजाच्या कुणबी नोंदी जर सापडल्या असतील, अनेक गावची गावं हे मराठा समाजाचे आहेत, ते कुणबीच्या नोंदी त्यांच्या सापडलेल्या आहेत आणि त्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्यामुळं सरकारच्या समितीनं
मग कलेक्टर असतील, म्हणजे जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, यांनी सुद्धा शिफारशी करून या मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी सापडलेली प्रमाणपत्र त्या समाजाला दिलेली आहेत. आणि जर ते कुणबीचे प्रमाणपत्र त्यांना मिळाले असतील, जातीचे प्रमाणपत्र मिळाले असतील, तर ते ओबीसी प्रवर्गामध्ये गेलेले आहेत. जर आज महाराष्ट्राचा विचार केला, मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केल्यानंतर मराठवाड्यातले आणि महाराष्ट्रातले लाखो मराठा समाज बांधव हे आज कुणबीमध्ये गेलेले आणि कुणबीमधून त्यांना ओबीसीचं आरक्षण सुद्धा मिळालेलं आहे. त्यांची वंशावळ सुद्धा त्या ठिकाणी जुळल्या जाते आणि या वंशावळीमध्ये सुद्धा मराठा समाज हा कुणबीमधून ओबीसी प्रवर्गामध्ये गेलेला आहे. जर असं असेल तर याही उपर जाऊन छगनराव भुजबळ म्हणतात की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळणार नाही. ते ऑलरेडी मिळाले. याही व्यतिरिक्त जरांगे पाटलांनी सांगितलंय की हैदराबाद संस्थांचं गॅजेट असेल, मुंबईचं गॅजेट असेल किंवा कोल्हापूर संस्थांचं गॅजेट असेल, हे गॅजेट शासनानं लागू करावं, ते अस्तित्वात आणावं. काय आहे या गॅजेटमध्ये? तर या गॅजेटमध्ये असं ठरलेलं आहे की मराठा आणि कुणबी ही जात एकच आहे. मग जर मराठा आणि कुणबी हे जर गॅजेटमध्ये जरी एकच असेल तर याचा अर्थ असा की मराठवाड्यात राहणारा, महाराष्ट्रातला राहणारा मराठा हा कुणबीच आहे. आणि जर तो कुणबी असेल तर कुणबी हा ओबीसी प्रवर्गामध्येच येतो. त्याला ओबीसीचं आरक्षण हे द्यावंच लागतं. हे कायद्यानं द्यावं लागेल, घटनेनं द्यावं लागेल. आणि हे सगळं छगनराव भुजबळ यांना माहिती आहे. आणि म्हणून त्यांना एक गोष्ट लक्षात आली आहे की जरांगे पाटलांचं आंदोलन हे कधीच यशस्वी होणार नाही असं वाटलं होतं, परंतु ते आज जवळपास 90% वरती ते यशस्वी झालेले आहे. कारण मराठवाड्यातला मराठा हा कधीच ओबीसी नव्हता. ओबीसी प्रवर्गात तो येईल असं त्याला स्वप्नातही वाटत नव्हतं. परंतु जरांगे पाटलांच्या या आंदोलनामुळं महाराष्ट्र सरकारनं ज्या नोंदी शोधलेल्या आहेत, शिंदे समितीनं ज्या नोंदी शोधलेल्या आहेत, त्यामध्ये गावची गावं हे कुणबी निघालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळालेलं आहे. जर गॅजेट लागू केलं जरांगे पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे, हे तिन्ही गॅजेट जर लागू केले तर एकही मराठा हा ओबीसी आरक्षणापासून वंचित राहत नाही. कारण मराठा आणि कुणबी हे जर एकच असतील तर मराठा सगळेच्या सगळे ओबीसी प्रवर्गामध्ये येतील. आणि जरांगे पाटील जे म्हणतात की मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या, अगदी ते सरसकट आरक्षण मराठा समाजाला लागू होईल. हे छगनराव भुजबळ यांच्या लक्षात आलेलं आहे. परंतु हे जर असं झालं आणि आपण जर त्याला विरोधच केला नाही, हे जर ओबीसी समाजाला जर समजलं तर भविष्यात आपल्याला ओबीसीचं नेतृत्व करता येणार नाही याची जाणीव छगनराव भुजबळ यांना झालेली आहे. आणि त्यामुळे मराठा समाज जरी ओबीसी मध्ये जात असेल, त्यांना ओबीसीचं आरक्षण जरी मिळत असेल, तरी सुद्धा हे देताना आणि मिळवताना मी ओबीसीची बाजू घेऊन नेतृत्व करत त्या ठिकाणी लढलो, त्यांना विरोध केला आणि हीच आपली जमेची बाजू ओबीसी प्रवर्गामध्ये ज्या काही जाती आहेत त्यांच्यामध्ये छगनराव भुजबळ ही आपली प्रतिमा तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि म्हणून ते सातत्यानं सांगतायत की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळणार नाही. वास्तविक पाहता मराठा समाज कुणबीच्या नोंदी सापडल्यानं ओबीसी प्रवर्गात गेलेला आहे. परंतु गॅजेट लागू झाल्यानंतर सरसकट मराठा हा कुणबीमधून ओबीसी प्रवर्गामध्ये प्रवेश करतोय, हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. आणि त्यामुळे छगनराव भुजबळ जे काही बोलतायत यामध्ये तथ्य काहीही नाहीये. जे काही बोलतात ते फक्त समाजाला दिशाभूल करण्यासाठी, किंवा तो समाज ओबीसी समाजातला ज्या काही जाती आहेत, सगळ्या जाती छगनराव भुजबळ यांना आपला नेता मानत नाहीयेत. 300-350 ज्या काही जाती ओबीसी प्रवर्गात आहेत ते छगनराव भुजबळ यांना नेता मानत नाहीयेत. मी आपल्याला आवर्जून सांगतोय. कारण राजकारणामध्ये आपण पाहिले की जसं महात्मा फुले समता परिषद छगनराव भुजबळ यांनी काढली, तशीच गोपीनाथराव मुंडे यांनी कल्याणराव आखाडेंच्या माध्यमातून सावता परिषद त्या ठिकाणी काढली होती. माळी संगत आहे, वेगवेगळे माळी समाजामध्येच वेगवेगळे नेते काम करतायत, ते सुद्धा छगनराव भुजबळ यांना आपला नेता मानत नाहीत. याही व्यतिरिक्त ज्या वेगवेगळ्या जाती ओबीसी प्रवर्गात आहेत ते सुद्धा छगनराव भुजबळ यांना आपला नेता मानत नाहीत. परंतु जर मराठा समाज ओबीसी प्रवर्गात मोठ्या पद्धतीनं आला तर तो ओबीसी मध्ये सगळ्यात मोठा गट हा मराठा समाजाचा असेल. आणि येणाऱ्या मग नोकरी असतील, शिक्षण असतील, यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं तर या राजकीय मंडळींना काही घेणं देणं नाहीये. फक्त राजकीय आरक्षण जर मिळालं मराठा समाजाला तर मात्र ओबीसीचे हे जे काही नेते बोटावर मोजणे इतके महाराष्ट्रामध्ये फिरतायत त्यांना अडचण होणार आहे. कारण ओबीसी मतांच्या कोट्यावरच ओबीसी नेते ते विजयी करण्याच्या उंबरठ्यावर आणत होते. आता त्याच ओबीसी प्रवर्गामध्ये मोठ्या संख्येनं, कोट्यवधी संख्येनं असलेला मराठा समाज हा जर ओबीसी प्रवर्गात आला तर या पुढच्या काळामध्ये
निवडणुकांमध्ये जो काही निकाल बदलायची ताकद असेल ती मराठा समाजामध्ये ओबीसी म्हणून सुद्धा असेल आणि मराठा समाजाची एकी म्हणून सुद्धा असेल. हीच भीती छगनराव भुजबळ यांना आहे आणि म्हणून ते जे काही बोलतायत की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही आणि ओबीसीचं तर नाहीच नाही, यामध्ये कुठलंही तथ्य नाही. यामध्ये नारायणराव राणे असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते बोलत असतील की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही, परंतु जर गॅझेट लागू झालं तर मराठा समाजाला सरसकट कुणबीचं प्रमाणपत्र मिळून किंवा मराठा कुणबी एक असल्याचं प्रमाणपत्र मिळून ते ओबीसी प्रवर्गात येतील. हे मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. मित्रांनो, जी माहिती होती ती तुमच्याजवळ मी शेअर केलेली आहे. तुम्हाला कशी माहिती वाटली तुम्ही तात्काळ प्रतिक्रिया द्या. छगनराव भुजबळ यांच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे का, जे मला नाही वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय, तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या. कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते, म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.